हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आहे वटपौर्णिमा आणि खूप वारा सुटलाय. आमच्या इथे समोरचं वडाचं झाड आहे पण नेमकं तिथं जे वाळलेलं ते पिंजर तिथं समोर पिंजर ठेवल्यामुळे आम्हाला तिथं पूजा करता येईल. आम्ही कुंडीत झाड लावून आम्ही त्याची पूजा करायला लागलोय. आणि इकडे आसपास जवळपास नाही आहे झाड, लांब आहे आणि तेवढ्या ह्याच्यात जाणं. पाऊस आहे मेन. राजनंदिनी घरी आहे त्यामुळे नरेंद्र पण आहेत घरी, त्यामुळे जाता येणं शक्य नाही आहे सगळ्यांना. म्हणून म्हणलं आपणच इथे 5 जणी करूयात बिल्डिंगच्या खाली. बाकी असे छान छान तयार झालं आज. ओके, तर आता पूजा करतो आम्ही. मग सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण होऊ द्यात, ज्या तुमच्या फॅमिलीशी निगडीत असतात किंवा कोणत्या. तर चला, सर्वजणी छान तयार होऊन आल्या होत्या आणि मग आम्ही पूजेला सुरुवात केली. म्हणलं की दोघींनी पूजा करूया, अगदीच गर्दी व्हायला नको तिथे. हा व्लॉग एक 4-5 दिवस उशिरा यामुळे येतोय कारण लगेच 2 दिवसात राजनंदिनीचा बर्थडे होता आणि त्या प्रिपरेशनमध्ये होते, त्यामुळे हा व्लॉग मला एडिट नाही करता आला. आणि दीदी बोलली की आधी बर्थडेचा व्लॉग अपलोड कर जेणेकरून तिलाही तिचा व्लॉग अपलोड करता येईल. त्यामुळे मग मी आधी बर्थडेचा अपलोड केला आणि त्याच्यानंतर मग मी वटपौर्णिमेचा व्लॉग अपलोड करते. नरेंद्र घरी असल्यामुळे राजनंदिनीला ते घेऊन बसले होते आणि मला छान तयार होता आलं. सर्वांची पूजा झाली आणि मग शेवटी माझी पण मी उरकून घेतली. सहा झाले आता. अनेक 7 होत्यात मग. हां हां झाल्या बघ. 7 झाल्या.
अशी असावी मज्जा करते बाई. रागावशी झाली. गुंड हे गुंड इकडे बघ. हा कशी दिसते बाबू मी? कशी दिसतो? मॅडम आता झोपून उठलेल्या आहेत त्यामुळे थोडे तंद्रीत आहेत. इकडे बघा. बर्थडे कुणाचे आहे? बर्थडे कुणाचा आहे? बाबूचा आहे की नाही आमचा बर्थडे? हा मेन सगळ्यात आता घर सगळं आवरून घ्यायचं कारण उद्या म्हणजे नेहमी आवरत असते मी बघेन तेव्हा पण आता नेमकं थोडंसं पसार झालं ते हे आवरण्यामध्ये त्यामुळे पटापट सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. काय बघतेस तू अशी माझ्याकडे? तर आता पटापट सगळं आवरून घ्यायचं आहे मला कारण उद्या सकाळी येतील दीदी वगैरे आणि मम्मी त्यांनी संध्याकाळी सगळेजण म्हणजे दीदी गावी त्यांनी जाऊन परत तिकडे येणार आहेत त्यामुळे आता पटापट सगळं आवरून घ्यायचं आहे. चला स्टे ट्यून. तर आता मी आणि राजनंदिनी चाललो आहे. मी मेकअप वगैरे काय अजून रिमूव्ह नाही केला थोडाफार केला आहे जास्त नाही. तर चाललो आहे मी ते इन्व्हिटेशन द्यायला बर्थडेचं. नंतर वेळ भेटणार नाही मला उद्याचा एकच दिवस आहे आणि उद्या पण सगळे पाहुणे वगैरे येतील सो वेळ नाही भेटणार म्हणून आजच चालले इन्व्हाइट करायला सगळ्यांना. इश्शकडे अय्याकडे इश्शकडे आमच्या बहिणाबाई लिफ्ट खाली कॉल न देता लिफ्टचं डोअर ओपन करत होत्या. आमच्याकडे लिफ्ट नाही बाबा आम्ही डिरेक्टली होतो आम्ही आमच्या घरात राहतो आम्ही फ्लॅटमध्ये नाही राहतो. ओहो ओहो बरोबर आहे. नाही माझं पण एकदा तसंच होतं आहे कधी कधी लिफ्टमध्ये आत जाऊन उभारते काय आणि आमच्या ह्याचं कॉलेजच्या फ्लोअरचं कॉल न देता लिफ्टमध्ये येऊन उभारते. मला नाही 5व्या मधून दाबायचं आहे. नाही मला आता कसं दररोज सवय असते तर ती गोष्ट सवय नसली तर कसं ठीकठाक झालं ठीकठाक. आम्ही जरा हेअर वॉश घेऊन आलेलो आहोत कारण उद्या सकाळी शक्य नाही होणार कारण घरात माणसं भरपूर आहेत आंघोळ्या वगैरे सगळं आवरायला जरा उशीर होऊ शकतो त्यामुळे म्हटलं. आणि मी ड्रेस घेऊन यायची विसरली ॲज युजल. मला वाटतं बॅगेत टाकलाय पण तो टाकलाच नव्हता गडबड झाली आणि त्यानंतर मग फायनली जाऊन मला ड्रेस घ्यायला बहानाच पाहिजे खरं पण लॅव्हेंडर कलर मध्ये छान. चलो चलो घर वालों की डांट सुनते हैं. तर चला मंडळी आमच्या राजनंदिनीचा उद्या बड्डे आहे म्हणजे अनेक तासाभराने बड्डे आहे तिचा आणि आम्ही सगळे तास नाही ग किती 15 मिनिटं राहिली काय म्हणते 10 मिनिटं राहिली. बापरे केवढा लवकर टाइम गेला. आजचा दिवस कसा गेला काही समजलंच नाही. आणि ही बघा बड्डे गर्ल आणि इथं बड्डे गर्ल बसली आहे. बसले नाही उभारले. अच्छा काय करते पिलू? ती मगाशी झोपली होती पण बाहेर क्रिकेट वगैरे बघत बसले होते विनू वगैरे आणि त्यांच्या आवाजाने ती जी उठली ती अजून खेळतीये. तर आता झोपतो आम्ही कारण उद्या सकाळी लवकर उठून आवरायचं आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.